हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. मीही एकदम मस्त आहे. तर आता येणारं जे वर्ष आहे 2024, तर त्याची 1 तारीख आता जवळ येत आहे. अ, तर आपण या येणाऱ्या वर्षाचं म्हणजेच 2024चं डिक्लेरेशन कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर डिक्लेरेशन म्हणजे काय? तर डिक्लेरेशन म्हणजे घोषणा. आपण डिक्लेरेशन असं करायचं आहे की पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला काय हवं आहे, आपल्या आयुष्यामध्ये काय चेंजेस हवे आहेत, आपल्या हॅबिट्स किंवा आपल्या ज्या सवयी आहेत त्या कशा आपल्याला हव्या आहेत, आपले नातेसंबंध, आपली आर्थिक परिस्थिती, आपली हेल्थची कंडिशन, जे काही असेल ते आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला डिक्लेरेशन करायचं आहे. अ, हे वर्ष हे वर्षातून एकदाही करता येतं, हे 6 महिन्यातून एकदा करता येतं आणि हे दर महिन्यातून एकदा करता येतं. म्हणजे महिना सुरू व्हायच्या आधी तुम्ही हे डिक्लेरेशन करू शकता किंवा 6 महिन्याचं एकदम डिक्लेरेशन करू शकता किंवा पूर्ण वर्षभराचं डिक्लेरेशन करू शकता किंवा पुढच्या 5-6 वर्षामध्ये तुम्हाला काय काय हवं आहे ह्याचंही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या एका एका दिवसाचं पण तुम्ही डिक्लेरेशन करू शकता. म्हणजेच माझं उठल्यानंतर माझा आजचा हा दिवस कसा गेला पाहिजेत आणि तो मला कसा असला पाहिजेत, किती त्या गोष्टीमध्ये आजच्या दिवसामध्ये सरप्राईज पाहिजेत किंवा आजचा दिवस किती आनंदात आणि पीसफुली गेला पाहिजे. तर याचा आपण घोषणा द्यायची आहे की आय चूज हॅपीनेस, आय चूज पीसफुल डे वगैरे हे अशा टाईपचं. तर आपण हे जे डिक्लेरेशन आहे ते पूर्ण वर्षभराचं आपण आता पाहणार आहोत. डिक्लेरेशन का करायचं? तर आपण नेहमीच ठरवतो, 1 तारीख आली ना नवीन वर्षाची, तर आपण नेहमीच ठरवतो की मी रोज योगा करणार किंवा रोज जिमला जाणार किंवा अजून काही तुमच्या गोष्टी असतील, तुम्ही आर्थिक बाबतीतल्या असतील किंवा तुमच्या स्वभावातल्या काही गोष्टी, तुम्हाला काही व्यसनं असतील तर ती तुम्हाला सोडवायची असतील, तर मी 1 तारखेपासून मी करणार. म्हणजे नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून जानेवारी महिन्यापासून मी सुरुवात करणार. पण अशा 1 तारीख कितीतरी येतात आणि कितीतरी जातात आणि ते नाही होत आपल्याकडनं. तर आपण यावेळेस आपण फक्त आपल्या हॅबिट्सच नाही, आपल्या माइंडसेटसाठी सुद्धा आपण डिक्लेरेशन करणार आहोत. डिक्लेरेशन का करायचं? कारण आपल्याला एक क्लॅरिटी येते, की आपल्याला काय हवं आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण कित्येक वर्ष झालं, की आपल्याला जानेवारीची 1 तारीख येते, परत डिसेंबरची 31 तारीख येते, परत 1 तारीख येते. हे वर्षानुवर्ष चाललेलं असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे, आपल्याला कोणत्या एरियामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि जे काही नाही आहे ते आपल्याला मिळवायचं आहे किंवा हे वर्ष पूर्ण आपल्याला कसं हवं आहे, ह्याचा आपण कधीच विचार करत नाही आणि विचार न केल्यामुळे आपण डिक्लेरेशन करत नाही आहे किंवा नॉलेज आपल्याला नसल्यामुळे, त्यातली माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टी कधीच अंमलात आणत नाही किंवा त्याचा विचारही देखील करत नाही आहे. तर पहिल्यांदा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, की आपण असं डिक्लेरेशन केल्यामुळे आपल्याला मेंटली क्लॅरिटी येते, आपलं माइंडसेट बनत जातं. केल्यामुळे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक एरियाजमध्ये आपल्याला बदल दिसून येतो आणि तोही खूप झटपट दिसून येतो. तर आपण आधी सुरुवात करायच्या आधी म्हणजे 31 तारखेलाच आपण हवं तर करूयात किंवा 30 तारखेला आपण एक वही आणि पेन घ्यायची आहे आणि तुम्ही वही नवीन घाला. कारण नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर तुमच्या स्वप्नांची जी यादी असणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे काय काय तुम्हाला हवं आहे, त्याची जी काही यादी असणार आहे, ती एका नवीन बुकमध्येच करावी असं असं मला वाटतं. तर मी ही माझ्यासाठी अशी एक नवीन बुक आणलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सिंपलही घेऊ शकता, पण थोडीशी वेगळी डिझाईनची किंवा छान दिसणारी अशी जर घेतली, तर तुम्हाला खूप छान वाटेल. की तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला वर्षभरामध्ये काय काय हवं आहे ते लिहायचं आहे. म्हणजे तुमचे रिलेशनशिप सगळे कसे पाहिजेत, तुमचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतील किंवा नवरा बायकोचं नातं असेल किंवा आपल्या मुलांबरोबर किंवा आपल्या आई-वडिलांबरोबर नातं जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, आपल्या सासू-सासऱ्यांबद्दल किंवा आपल्या सुनेबद्दल, आपल्या जावयाबद्दल, जे कोणी तुमच्या आयुष्यामध्ये जिथे नाती तुम्हाला थोडी डाऊन वाटतात, जिथं खराब वाटतात, जिथे त्यांना पुढे छान ते रिलेशन आपल्याला बॉन्डिंग छान करावंसं वाटतं, तर ते तुम्ही रिलेशन त्यामध्ये स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्या आपल्या लाईफचे 4 एरियाज असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. पहिलं हेल्थ, त्याच्यानंतर दुसरं रिलेशनशिप, तिसरं आपलं करिअर आणि पैसा. अशा 4 एरियाज आपल्या आयुष्याच्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजायला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला समजणं गरजेचं आहे, की या 4 एरियाजमध्ये आपण कसं काम केलं पाहिजे. तर हेल्थचं जर तुम्ही पहिल्यांदा घेतलंत, तर तुम्ही तिथे कॉलम टाकायचा आहे त्या बुकमध्ये आणि हेल्थ लिहायचं आहे, हेल्थचा कॉलम टाकून. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गेल्या वर्षी ज्या ज्या कारणांचा त्रास झालेला आहे, म्हणजे आता सध्या जे वर्ष चालू आहे डिसेंबरचं, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारचा हेल्थ हेल्थ एरियाजमध्ये तुम्हाला त्रास झालेला आहे, जसं की तुम्हाला पित्त असेल, जसं की तुम्ही डाएट चांगलं फॉलो करत नसाल किंवा तुम्ही एक्सरसाइज करत नाही आहे, तुम्ही फिरायला जात नाही आहे किंवा तुम्हाला मायग्रेन किंवा मला बारीक व्हायचं आहे पण ते तुमच्याकडनं झालेलं नाही आहे किंवा तुमच्या काही हेल्थचे प्रॉब्लेम असतील, जे तुमचे पर्सनली असतील
कुणाला कुणाला शुगर असेल, कुणाला BP असेल, हाय, लो वगैरे. तर त्या एरियाजमधल्या ज्या ह्या वर्षीमध्ये जे काही तुम्हाला सफर करायला लागलं, ज्या हेल्थच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ना ती गोष्ट अशा प्रकारे लिहायची आहे, की मला ह्या वर्षी माझं म्हणजे 2024 वरती तुम्ही ते टायटल टाकायचं आहे. 2024 हे टायटल टाकायचं आहे आणि तुम्ही लिहिते वेळी असं लिहायचं आहे, की ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजे ना की मला जानेवारी महिन्यापासून किंवा ह्या येणाऱ्या 1 तारखेपासून ह्या पूर्ण वर्षभरामध्ये मला मी हेल्थ चांगली ठेवणार आहे किंवा माझ्या हेल्थमध्ये फार छान बदल घडणार आहे किंवा माझं मायग्रेनचं किंवा डोकेदुखीचा जो त्रास होतोय मला तो पूर्णपणे निघून जाणार आहे. मला गुडघेदुखीचा जो त्रास आहे किंवा मला कंबरदुखीचा त्रास आहे किंवा माझं थायरॉइड आहे, माझं BP आहे, माझं शुगर आहे, तर ते यावर्षी पूर्णपणे निघून जाणार आहे किंवा मी काळजी घेणार आहे, मी डाएट फॉलो करणार आहे, मी माझं वजन कमी करणार आहे किंवा वाढवणार आहे. जे काही असेल ते असं लिहायचं अजिबात नाही आहे. करणार आहे असं नाही लिहायचं आहे. माझं ऑलरेडी ते झालेलं आहे. म्हणजेच माझं शुगर नॉर्मल आहे किंवा माझी BP नॉर्मल आहे असं. आता इथे हाय किंवा लो असं लिहायचं नाही आहे, नॉर्मल आहे असं लिहायचं आहे. मग हाय किंवा लो हा प्रॉब्लेम आहे तुमचा आणि नॉर्मल म्हणजे नॉर्मल आहे. तर तुम्ही कोणतंही डिक्लेरेशन करतेवेळी किंवा लिहितेवेळी तुम्ही असं लिहायचं की ते ऑलरेडी प्रॉब्लेम तो नाही आहे, आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे तो. म्हणजे जो काही आता सध्या चालू होता ना तो नाही आहे. म्हणजे नकारात्मक इमोशननं किंवा नकारात्मक वर्ड्समध्ये नाही लिहायचं आहे की तो संपला, गेला वगैरे. माझी हेल्थ परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे. माझं जे वजन आहे, तुमचं जे काहीतरी वजनाची तुमची जी व्याख्या असू शकते ना, की मला 55, 60 किलो, 65 किलो, तर त्या आयडियल वजन तो आकडा तिथे लिहायचा आहे आणि मी हेल्दी आहे, परफेक्ट आहे. मेंटली कुणाला जर प्रॉब्लेम असेल तर मी पीसफुल आहे, मी शांत आहे. कोणाला ओव्हर थिंकिंगचं जे हॅबिट्स असतं तर त्या संदर्भात असू शकेल. एन्झायटी असते, स्ट्रेस असतो, जलसी असते, राग व्यक्त करण्याची जी काही त्यांची इंटेन्सिटी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे लिहायचा की मी पीसफुल आहे, मी काम आहे, मी हेल्दी आहे, मी परफेक्ट आहे लिहायचं आहे. म्हणजे फक्त हे एक-एकच वर्ड नाही लिहायचं आहे, तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. समजा एका हेल्थचा एका एरियाचा एक पेज लिहिला तरी हरकत नाही, अर्धा पेज लिहिला तरी हरकत नाही. कोणाला जर काहीच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्धा पेज लिहू शकता आणि जर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पूर्ण एक पेज लिहू शकता. पण प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे आणि तिथे कोणतंही माझं हे दुखणं कमी झालं, त्या दुखण्याचं नाव घेऊन हे माझं कमी झालं असं म्हणायचं नाही. कमी झालं म्हणजेच आहे, म्हणजेच ते असणारच आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. तर तुम्ही आहे असं कमी झालं असं लिहायचं नाही आहे किंवा पूर्णपणे निघून गेलं असं लिहायचं नाही आहे. हे झालं हेल्थ वाईज. त्याच्यानंतर येतं रिलेशनशिपचं. तर रिलेशनशिपमध्ये पण माझं नवऱ्याबरोबरचं जे माझं रिलेशन खूप खराब होतं तर ते आता चांगलं झालेलं आहे. माझ्या सुनेबरोबरचं किंवा माझ्या सासूबरोबरचं जे रिलेशन खूप खराब होतं तर ते मी चांगलं करणार आहे किंवा केलेलं आहे किंवा होत आहे असं लिहायचं नाही. असं अजिबात बिलकुल लिहायचं नाही. तर त्यामध्ये असं लिहायचं आहे की माझं आणि माझ्या नवऱ्याचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे, आमचं छान बॉन्डिंग आहे. माझा नवरा मला वेळ देतो किंवा मी माझ्या नवऱ्याचा रिस्पेक्ट करते, नवरा माझा रिस्पेक्ट करतो. आमचं छान बॉन्डिंग आहे. आमचं एकमेकांसोबत खूप पटतं. दोघांचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे आणि आमचं नातं डे बाय डे खूप अजून छान होत चाललेलं आहे. हे असं तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो नाही लिहायचा आहे. कसं पाहिजे आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे आहे? जसं पाहिजे तसं. म्हणजे तुमचं आणि तुमच्या बायकोचं किंवा तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं रिलेशन तुम्हाला कसं हवं आहे, हा तुम्ही आधी विचार करा. तर तुम्ही असं लिहायचं आहे की माझा नवरा माझा रिस्पेक्ट करतो, मला वेळ देतो आणि आम्ही छान गप्पा मारतो. एकमेकांसोबत आम्ही खूप खुश आहोत. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचंही तसंच आहे की तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला रिलेशन पाहिजे आहे, त्याप्रकारे तुम्ही ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर जे कोणतंही रिलेशन तुमच्या आयुष्यात जे जरा थोडंसं इकडे-तिकडे झालेलं आहे, ते तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही असं लिहायचं आहे. हे झालं रिलेशनशिप बाबतीत. त्याच्यानंतर तुम्ही पैशा बाबतीत लिहायचं आहे. पैशाच्या बाबतीत जर लिहायचं असेल तर प्रत्येक मार्गाने माझ्याकडे पैसा येत आहे, माझ्याकडे पैसा टिकत आहे, मी माझ्या पैशासोबत खुश आहे, माझ्याकडे जे काही आहे पैशाच्या बाबतीत मी फार खुश आहे. मी मी माझ्याकडे जे पैसे आहेत त्यातले मी थोडी बचत करत आहे आणि माझ्या आयुष्यात येणारा पैसा हा वाढत चाललेला आहे वगैरे या टाईपचं. म्हणजे कमतरता आहे, माझ्याकडे नाही आहे, मला मिळवायचं आहे, माझ्याकडे कुठून ना कुठून तरी यायला पाहिजेत, अशा प्रकारे नाही लिहायचं आहे. माझ्याकडे इन्कम सोर्स क्रिएट झालेला आहे आणि मला छान सगळीकडून पैसे यायची प्रोसेस म्हणजे सुरू झालेली आहे वगैरे.
त्याच्यानंतर तुम्ही करिअर बाबतीतही तसंच लिहायचं. तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, तुमच्याकडे बिझनेस करत असाल, क्लायंट येत नसतील, तर तुम्ही तसंच लिहायचं आहे की माझ्याकडे दररोज क्लायंट येत आहेत आणि क्लायंटची संख्या वाढत आहे आणि माझ्या प्रॉडक्टमुळे ते खुश आहेत आणि त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे, अपडेट आहे, त्याच्यामुळे मी खुश आहे. माझ्या दुकानाची किंवा माझ्या शॉपची, माझ्या बिझनेसची, माझ्या धंद्याची भरभराट होत आहे, हे असं लिहायचं आहे किंवा भरभराट झालेली आहे असं लिहायचं आहे. आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तिथेही तेच करायचं आहे. मला प्रमोशन मिळालेलं आहे, मी खूप खूप खुश आहे त्या प्रमोशनमुळे किंवा मला जॉबमध्ये माझा पेमेंट वाढलेला आहे. जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही या चारही एरियाजमध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही या चारही एरियाजमध्ये तुम्हाला जसं हवं आहे ज्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. म्हणजे बिघडलेलं होतं ते मी रिपेअर करते, मला नव्हतं माझ्याकडं ते मला मिळणार आहे किंवा मिळवत आहे किंवा माझ्याकडे काहीच चांगलं नाही आहे पण मी यावर्षी प्रयत्न करणार, असं काहीही नाही. तुम्हाला आत्ता यावेळेस काय वाटतं की मला कशा प्रकारचा माझा लाईफ पार्टनर पाहिजे, कशा प्रकारचं मला घरातलं वातावरण पाहिजे, कशा प्रकारची मला नाती पाहिजेत, त्या प्रकारचंच तुम्ही लिहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट हेल्थ वाईज पण जशी मला माझी हेल्थ पाहिजे आहे, ज्या ज्या कल्पना आहेत हेल्थच्या बाबतीत माझ्याकडे की मला कसं हेल्थ पाहिजे माझी, तसं लिहायचं आहे. परत तुमच्या करिअर बाबतीतही तसंच लिहायचं आहे. तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे, प्रमोशन जर पाहिजे असेल तर मिळालेलं आहे. मला पेमेंट जर वाढवून पाहिजे असेल तर तुम्ही तसं लिहायचं आहे की मला पेमेंट वाढलेलं आहे. तुम्हाला कुठे एखाद्या ट्रिपला जायचं आहे ह्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या नाताळच्या सुट्टीमध्ये, तर तुम्ही तेही डिक्लेरेशन त्याच्यामध्ये करायचं आहे. तुमच्या पॉझिटिव्ह माइंडसेटबद्दल पण लिहायचं आहे. आता हे झालं लाईफच्या 4 एरियाजवरती. त्याच्या पलीकडे जाऊन भरपूर गोष्टी असतात की तुम्हाला समजा तुमच्या हॅबिट्समध्ये काहीतरी चेंज करायचे असतील, जर तुम्ही ड्रिंक घेत असाल किंवा तुम्ही स्मोकिंग करत असाल तर त्या बाबतीतही तुम्ही लिहायचं आहे की आजूबाजूला सगळी पॉझिटिव्ह लोकं आहेत, पॉझिटिव्ह माइंडसेटची लोकं आहेत, सगळे मला मदत करतात, मी खूप खुश आहे आणि मी प्रत्येक दिवस माझा खूप आनंदानं जात आहे. तुम्ही जितक्या जास्त डीपली आणि ज्या भावनेने लिहिणार असाल आणि हे सगळं लिहित असल्यावेळी तुम्ही अगदी काम पाहिजे, पीसफुल पाहिजे, हॅपी पाहिजे, चांगल्या मूडमध्ये पाहिजे, छान मस्त तुम्ही ते लिहिण्यासाठी एन्जॉय करता आलं पाहिजे. असं नाही की हे एक काम करूयात आणि निपटून टाकूयात, बाबा ठीक आहे नीतानं सांगितलेलं आहे हे एक काम करूयात, वर्षभराचं एकदाच केलं झालं, विषय संपला, असं नाही आहे. तर तुम्ही छान मूडमध्ये येऊन फ्रेश मस्त वाटलं पाहिजे तुम्हाला आणि छान माइंडसेटने तुम्ही त्या गोष्टी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने लिहिल्या पाहिजेत आणि ते लिहिते तुम्ही एन्जॉय करता यायला पाहिजेत. कारण तुमच्याकडे ज्या गोष्टी आता नाही आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी पाहिजे आहेत किंवा त्या आपल्याकडे आहेत, तर त्या आपल्याकडे आल्यानंतर जे काही फील होणार ना, समजा तुमच्याकडे जॉब नाही आहे आता पण तुम्हाला यावर्षी जॉब हवा आहे किंवा तुम्ही त्या प्रयत्नांमध्ये आहात, तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देताय किंवा प्रयत्न करताय आणि ती तुम्हाला जॉब मिळालेली आहे, तर ती जॉब मिळाल्यानंतर तुमच्या ज्या काही फिलिंग असतील, तुमचं नातं जे खूप खराब आहे नवरा बायकोंचं आणि तुमचं नातं ते आता यावर्षी चांगलं होणार आहे किंवा चांगलं झालेलं आहे, तर तुम्हाला तेव्हा कसं वाटेल, किती छान वाटेल, किती स्वतःवरती आणि समोरच्या व्यक्तींवरती पण किती प्रेम यायला लागेल ना तुम्हाला. ते फील करून लिहायचं आहे. मला जॉब मिळालेली आहे, मग ते जॉब मिळाल्यानंतरचं तुमचं फिलिंग काय असणार आहे, तुमच्या भावना काय असणार आहेत, तशा लिहायच्या आहेत. तुमचं नातं सुधारल्यानंतर तुम्हाला किती आनंद होणार आहे, तुम्ही किती खुश होणार आहे, त्या व्यक्तीवरती तुम्ही किती प्रेम करणार आहे अजून, तर तसं लिहायचं आहे. करिअर बाबतीतही तसंच आहे, पैशा बाबतीतही तसंच आहे, हेल्थ बाबतीतही तसेच आहे. गेल्या 2 वर्षापासून मी हे डिक्लेरेशन करते. पहिल्यांदा मी मटेरियल गोष्टीपेक्षा मी माझ्या अंदरुनी म्हणजे आतल्या गोष्टींसाठी मी खूप गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. मी जास्त रागीट होते, जास्त ओव्हर थिंकर होते, जास्त स्वतःला त्रास करून घ्यायचे इतरांच्या वागण्याचा, बोलण्याचा किंवा मला कुणीतरी नाखुश किंवा नाराज करणं अगदी इझी व्हायचं. म्हणजे मी कुणाच्याही बोलण्याने पटकन मला त्रास होऊन मी पटकन नाराज होणं किंवा स्वतःला त्रास करून घेणं असं व्हायचं. पण आता मोस्टली तसं होत नाही. मी माझ्या स्वभावामध्ये, माझ्या ॲटिट्यूडमध्ये, माझ्या माइंडसेटमध्ये मी फार बदल करून घेतलेला आहे. मी माझ्या इमोशनची किल्ली शक्यतो कुणाच्याही हातात देत नाही. मी माझ्या इमोशनची, माझ्या विचारांची किल्ली फक्त माझ्याकडेच असते. कोणी येऊन मला हर्ट करून गेलं तर मी दिवसेंदिवस रडत राहणारी, महिनोन्महिने त्या गोष्टी लक्षात ठेवणारी, कुणालाही माफ न करणारी, स्वतःला अतोनात त्रास करून घेणारी अशी असणारी. आता मला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही आहे. मी माझं विचारप्रणाली बदललेली आहे, माझं माइंडसेट बदललेलं आहे, माझं आयुष्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड बदललेला आहे, लोकांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जो काही असेल तो मी बदललेला आहे. मी फार गोष्टी मनाला लावून घेत नाही आहे. परत मी एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बाकीच्या गोष्टींकडे बघत असते. त्यामुळे मला लक्षात आलं की बाकीच्या गोष्टींवरती काम करण्यापेक्षा बाहेरच्या तुम्ही जेवढं आत काम कराल तुमच्या आतमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणारे लोक ही चूक करतात की ते बाहेर गोष्टी बदलायला जातात. माझे सासू सासऱ्यांचं रिलेशन, माझं रिलेशन कसं चांगलं होईल, माझ्या नवऱ्याचं माझं रिलेशन कसं चांगलं होईल, माझ्या बॉयफ्रेंडचं, माझ्या
माझ्यासोबत किंवा गर्लफ्रेंडचं माझ्यासोबत रिलेशन कसं चांगलं होईल, मला पैसा बाहेरून कसा येईल, मला लोक किती चांगलं म्हणतील, लोक माझी किती स्तुती करतील, किंवा मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, मला जॉब मिळाली पाहिजे, सगळ्याच गोष्टी. पण हे नाही होत जोपर्यंत तुम्ही ती आत तुमच्या कमतरता आहे, जे काही तुमच्या आतमध्ये इमोशन आहे त्या गोष्टी बाबतीत तुम्ही पकडून ठेवलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही ते हील करत नाही, तुमच्या आतनं जात नाही, तुम्ही तुमच्या आतमधनं बदल करत नाही, तोपर्यंत ते बाहेर रिॲलिटीमध्ये येत नाही. कारण तुमचं युनिवर्स तुमच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही आतल्या गोष्टी बदलत नाही तोपर्यंत त्या बाहेर बदलता येत नाहीत किंवा फार वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही आत त्या गोष्टींना जास्त तुमचे इमोशन काय आहे, तुमचे विचार काय आहेत, तुमचे बिलीफ सिस्टीम काय आहे, त्याच्यावरती तुम्ही शक्यतो जास्त काम करा. तर आपण याच्यापुढे असेच काही काही ट्रिकी व्हिडिओ पाहणार आहोत. तर मी ही 30 आणि 31 हे 2 दिवस माझ्यासाठी मी वेळ देणार आहे की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काय काय हवं आहे, आणि त्यानुसार मी डिक्लेरेशन करणार आहे. 1 तारखेला बसून छान मस्त डिक्लेरेशन करणार आहे. तुम्हीही तसंच करा. आणि ते केल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं की रोज तुम्ही एकदा तरी तुम्ही ते, मी असं नाही म्हणणार की तुम्ही दिवसभर ते वाचत राहा, पण एकदा तरी तुम्ही ते वाचलं पाहिजे. एकदा तर तुम्ही ते वाचलं पाहिजे दिवसातून एकदा. फक्त लिहिलं आणि ती बुक कुठेतरी एका कोनाड्यात टाकून दिली, एका कोपऱ्यात टाकून दिली, काही होणार नाही आहे त्याने. कारण तुम्ही ते नुसतंच एक लिहिलंय आणि ते तुम्ही विसरून गेलाय, पूर्ण वर्षभर त्याला बघितलेलंही नाही आहे तुम्ही. मग कसं मॅनिफेस्ट होईल ना? तुम्ही दिवसभरात एकदा तरी ते वाचलं पाहिजेत. आणि जर तुम्हाला ते फारच अगदी वेळ खाऊ वाटत असेल ना, तर त्यातले पॉईंट्स तुम्ही अजून एका पानावरती लिहून घ्या. तुम्ही जे मुख्य ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे, ज्याची गरज आहे तुम्हाला जास्त, ते तुम्ही लिहून घ्या वेगळे. आणि ते तुम्ही मात्र रोज वाचलं पाहिजेत. आणि वास्तविक पण असंच ॲटिट्यूड ठेवला पाहिजेत की हे ऑलरेडी झालेलं आहे, जे मी वाचते, जे मी आता बोलते ना, ते ऑलरेडी झालेलं आहे. हा तुम्ही ॲटिट्यूड ठेवूनच तुम्ही ते केलं पाहिजे. स्माईल देऊन मस्त एन्जॉय करत केलं पाहिजेत. आणि ते तुम्ही रोज जेव्हा तुम्ही करत राहाल ना, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी रोज तुम्ही वाचल्यानंतर त्या जाऊन बसतात. तुम्ही त्या गोष्टींवरती दिवसभरात एकदा तर तुम्ही विचार करता, त्यामुळे त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात. आणि त्या गोष्टी मॅनिफेस्ट होण्यासाठी किंवा रिॲलिटीमध्ये येण्यासाठी त्या गोष्टी जास्त फास्ट काम करत असतात. त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या. आणि रोजचं डिक्लेरेशन कसं करायचं किंवा महिन्याचं डिक्लेरेशन कसं करायचं, 6 महिन्याचं डिक्लेरेशन कसं करायचं, हेही आपण पाहूयात. तुमचे जे काही छोटे मोठे जे काही गोल असतील ते तुम्ही लिहायचे आहेत. आणि लिहिते वेळी असंच लिहायचं आहे की थँक्यू युनिवर्स, किंवा तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल, स्वामी समर्थांना मानताय, गुरूंना मानताय, कोणालाही मानताय, तुम्ही गणपती बाप्पांना मानताय, कुठल्या देवीला मानताय, तर त्यांचं नाव घेऊनच सुरुवात करायची आहे. की समजा आता आपण युनिवर्सचं पकडूयात की थँक्यू युनिवर्स, मी खूप खुश व आभारी आहे की माझ्याकडे हे 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 आहे सध्या, की मी अशा आहे, मी खुश आहे, माझी हेल्थ परफेक्ट आहे. जे काही तुमचे एरियाज वाईज जे काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही तशा लिहायच्या आहेत. पहिल्यांदा थँक्यू म्हणूनच लिहायचं आहे. हे थँक्यू ह्यासाठी कारण तुम्ही त्याच्यासाठी ग्रेटफुल आहात. जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे, तुम्हाला जे पाहिजे होतं ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही ग्रेटफुल आहात त्या गोष्टीसाठी. आणि ग्रेटफुल तेव्हाच होतो जेव्हा ते आपल्याला मिळालेलं असतं, आपल्याकडं असतं, आपल्या जवळ असतं, तेव्हाच आपण आभार मानतो. माझी तब्येत चांगली नाही आहे आणि थँक्यू, माझी तब्येत चांगली नाही आहे पण आज ना उद्या होईल, असं तर आपण नाही म्हणत ना. माझ्याकडे पैसा नाही आहे, थँक्यू, माझ्याकडे पैसा नाही आहे पण आज ना उद्या असणार, असं तर नाही ना. माझ्याकडे आहे पैसा, माझ्याकडे चांगल्या गोष्टी आहेत, तेव्हाच आपण थँक्यू म्हणतो. मला एखादं गिफ्ट मिळाले, एखादी गोष्ट मिळाले, तेव्हाच आपण थँक्यू म्हणतो. मग तुम्ही थँक्यू म्हणणं ह्यासाठीच गरजेचं आहे की तुम्ही युनिवर्सला तो मेसेज देताय की माझ्याकडे ते ऑलरेडी आहे, तुम्ही ते आणून दिलेलं आहे आणि मी खुश आहे आणि थँक्यू सो मच. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण लिहून तुमचं होईल ना, तेव्हा तुम्ही शेवटला एंडला तुम्ही थँक्यू हे लिहायला विसरू नका. म्हणजे डिक्लेरेशनची मजा तुम्ही बघाल, तुम्हाला पहिल्या महिन्यापासूनच त्या गोष्टींमध्ये इफेक्ट जाणवायला लागेल. आणि वर्षभरामध्ये तुम्ही ज्या गोष्टी तुमचं गोल आहेत, तुमचे काही गोल असतील, तुम्हाला जॉबसाठी हवं असेल, तुम्हाला कोणतेही तुमचे गोल असतील ना, तर जेव्हा ते गोल तुमचे सक्सेस होतील, तुम्हाला त्या गोष्टी मिळत जातील हळूहळू, तुमचं रिलेशन चांगलं व्हायला लागेल, तुमच्या आयुष्यात कुठं ना कुठं तरी छोट्या मोठ्या गोष्टी आर्थिक बाबतीत सुटायला लागतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि अजून जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आयकॉन बेलचं बटन तुम्ही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील की मी नवीन जर व्हिडिओ टाकले असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा. थँक्यू.